ज्ञानेश्वरी पठण अध्याय 10 ओव्या 101 ते 120 श्लोक 7 ते 9. तैसे मी एकची पहिले मग मी तेची मनाते व्याले तेत सप्तर्षी जाहले आणि चारी म्हणू ही लोकपाळ केले लोकपाळी विविध लोक सृजिले लोकापासून निपजले प्रजाजात ऐसेनी हे विश्व येथे मीची विस्तारलो से निरुते परिभावाचे निहाते माने जया एतां विभूतिं योगं च मम यो वेत्ति तत्त्वतः सोविकम्पेन योगेन युज्यते नात्र संशय. या लागी सुभद्रापती ही भावया माझी या विभूती आणि याची या व्याप्ती व्यापिले जग. म्हणून गाया परी ब्रह्मादी पिपिलिकावरी मी वाचुनी दुसरी गोठी नाही. ऐसे जाणे जो साचे तयाचे रे जाहले ज्ञानाचे म्हणून उत्तमाधम भेदाचे दुस्वप्न न देखे. मी माझी या विभूती अधिष्ठिली या व्यक्ती हे आघवे योग प्रतीती एकाची मानी. म्हणून निशंके येणे महायोगे मदमिनला मनाचे नियांगे एत संशय करणे न लगे. तो त्रिशुद्धी झाला काजी ऐसे किरीटी माते भजे जो अभेदा दिठी तयाचे भजनाचे नाटी स्तुती मज. म्हणून अभेदे जो भक्ती योगो तेत शंका नाही नये कंगू करून ठेला तरी चांगू ते सांगितले षष्टी. तोची भेदू कैसा हे जानवया मानसा साध झाली तरी पर्ययसा बोली झेल. अहं सर्वस्य प्रभव मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्विता. तरी मीची एक सर्वा या जगा जन्म पांडवा आणि मदशी पासूनी आगवा निर्वाह यांचा कल्लोळ माळा अनेगा जन्म जळची पैगा आणि तया जळची आश्रयो तरंगा जीवन ही जळ. ऐसे आघवाची ठाई तया जळची जेवी पाही तैसा मी वाचुनी नाही विश्वीये. ऐसिया व्यापका माते मानुनी जे भजते ते परिसाचो कारे उदिते
प्रेम भावे देश काळ वर्तमान अगवे मजशी करुनी अभिन्न जैसा वायू होऊनी गगन गगनीची विचरे ऐसे निजे निज ज्ञानी खेळत सुखे त्रिभुवनी जगद्रूपा मनी सांपवनी माते जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत हा भक्ती योगु निश्चित जाण माझा मच्चित्ता मद्गतात प्राण बोधयंत परस्परम कथयन्तेश्च मां नित्यं तुष्यन्तिश्च रमन्ति च चित्ते मीची दाहले मियाची प्राणे दाले जीवो मरो विसरले बोधाची या भुली मग तया बोधाचे माझे नाचत संवाद सुखाचे भोजे आता एकमेका घेपे दीजे बोधची वरी राम कृष्ण हरी।